सुरुवातीला निवडणुकीसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे। शनिवारी निवडणुकीचा निकाल लागणार आहे। महाराष्ट्रात 65.02% इतकं मतदान झालेलं आहे। 2019च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढलाय। महिलांनी विशेषतः मोठ्या प्रमाणावर यंदा मतदान केले, त्यामुळे लाडकी बहीणमुळे महिलांच्या मतांचा महायुतीला फायदा होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे अशाच प्रकारची योजना आणण्याचं आश्वासन महाविकास आघाडीनेही दिलेलं आहे। प्रति महिना 3000 रुपये महिलांना दिले जाणार असा शब्द महाविकास आघाडीने दिलाय। त्यामुळे महिला मतदारांनी नेमकं कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकलं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तसंच यंदा एकूणच मतदानाचा टक्काही वाढलाय। कालच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडलं। 65.02% इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यातही महिला मतदानाचा टक्का वाढलेला आहे। यामागे लाडकी बहीण योजना हे जसं कारण सांगितलं जात आहे, तसंच महाविकास आघाडीनं महालक्ष्मी योजना आणण्याचं जे आश्वासन दिलंय तेही एक कारण मानलं जाते। त्यामुळे महिला मतदारांचा कौल नेमका कुणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मवियानं महिलांना 3000 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं आहे, तर 2100 रुपये देण्याचं आश्वासन महायुतीकडून देण्यात आलेलं आहे। तसंच निवडणुकीच्या काही महिने आधी, दिवाळी आधी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं आणली आणि त्या 1500 रुपयांचे आता 2100 रुपये होतील जर महायुती सरकार सत्तेत येईल तर, असं आश्वासन महायुतीकडून देण्यात आलेलं आहे। मतदानाची टक्केवारी कोणत्या 6 मुद्द्यांमुळे वाढली हे पाहूया। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सक्रियपणे काम केलंय का? व्होट जिहादमुळे ध्रुवीकरण आणि त्यामुळे मतदानासाठी लोक बाहेर पडलेत का? लाडकी बहीणमुळे महिला मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडल्या आहेत का? तर सोयाबीनसह इतर पिकांचे पडलेले भाव आक्रोश व्यक्त करण्यासाठी मतदान झालंय का? मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गृह सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रांची उभारणी यावेळी करण्यात आली होती। हाही एक मुद्दा मतदानाची टक्केवारी वाढण्यामागे महत्त्वाचा ठरतोय का? उमेदवार जास्त असल्यामुळे प्रत्येकानं मतदानासाठी प्रयत्न केलेत का? गावातले मतदार शहरी भागातून आणण्यात उमेदवार यशस्वी झालेत का?